आज धरणे आंदोलन आनंदखेडा पुण्यनगरी या ठिकाणी तिसरा दिवस आणि सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये 16 दिवस अन्नत्याग उपोषण कविता अभिलाल देवरे तसेच 10 वर्षाचा राजेश आणि भाग्यश्री आई आसरताई सर्व परिवार मिळून आम्ही 16 आणि 3 19 दिवस झाले अखंड अन्नत्याग आमरण उपोषण केलं। 3 दिवसापासून आता धरणे आंदोलन करत आहे। राज्याचे मुख्यमंत्री साहेब आपल्या दाजी साहेब माजी मंत्री यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळ्याला येत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांना अभिलाल देवरेचा एकच विनंती आहे, जिवंत माणसाची किंमत जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही पुण्यतिथीला येणार का? दाजी साहेब आमचे आदर्श होते आणि दाजी साहेबांच्या पुण्यतिथीला येण्यासाठी तुम्ही जर आले असतील आम्ही तुमचं स्वागत करतो, परंतु अभिलाल देवरे सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी आणि तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जर अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करत असतील आणि तुम्ही जर येऊ शकत नसतील तर अभिलाल देवरेच्या पुण्यतिथीला नरेंद्र मोदी साहेब येतील का? एवढंच त्यांना विनंती करतो। जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर या पुण्यतिथीला आले धुळ्याला आणि जर अभिलाल देवरेला आनंदखेड्याला भेट दिली नाही तर अभिलाल देवरे संपूर्ण धनगर समाज आणि सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी लढत आहे। सर्व तरुण पिढी या आनंदखेडा पुण्य गावामध्ये रस्ता रोको आंदोलन करतील, संपूर्ण राज्यात रस्ता जाम करतील आणि याचा परिणाम येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या दिवशी दिसेल आणि परत सुट्रेपाडा या गावामध्ये अभिलाल देवरे अन्नत्याग उपोषण करतील। एवढंच मी नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करत आहे। तुम्ही 2014 मध्ये धनगर समाजाला फसवलं, मराठा समाजाला फसवलं, ओबीसी समाजाला फसवलं, आदिवासी समाजाला फसवलं, धनगर समाजांना फसवलं। पशुचे धंदे बंद करा। एवढंच काय 11-12 महिन्यापासून तुम्ही रोजगारांना सुद्धा फसवलं, तरुणांना सुद्धा फसवलं आणि त्यांना तुम्ही शब्द दिला होता की तुम्हाला परमनंट नोकरी देतो। मी स्वतः अभिलाल देवरे जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। 11 महिने म्हणजे 334 दिवस काम केलेलं आहे। कॅटलॉग वरती वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव झालेलं आहे। आपला देश स्वतंत्र आहे। आंदोलन उपोषण केल्यानंतर जर स्वातंत्र्य मिळू शकतं तर मी 16 दिवस अन्नत्याग केला आणि 3 दिवस धरणे आंदोलन केलं। देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो, मला सुद्धा स्वातंत्र्य मिळावं। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला मान्य असेल तर कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि 1948च्या आधारावर अभिलाल देवरे रोजगार मागत आहे। सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार द्या। तसेच 14, 15, 16 ज्याच पद्धतीने 23, 19 यांच्या आधारावर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण द्या। जर जरांगे साहेबांचं मी स्वागत करतो, जर त्यांना हायकोर्ट गॅजेट लावून जर तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकत तर धनगर समाजाला का देऊ शकत नाही? एवढंच तुम्हाला विचारात येतो। येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांना मागात पडेल एवढंच बोलतो, निताच थांबतो। त्यांनी भेटायला यावं, अन्यथा रस्ता जाम झाल्याशिवाय राहणार नाही। याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी आणि तसेच देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब असतील। एवढंच बोलतो, निताच थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।